तर फायनली आमची इथं पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे। तर इथं बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि भाजी आणि इथं पाव आणि साईडला कांदा वगैरे आहे आणि लिंबू वगैरे। तर आता लगेचच टेस्ट करून बघूया की कशी झाली ते। हॅलो, जय शिवराय सगळ्यांना, नमस्कार। तर कसे आहात सगळे? तर आय होप सगळे नक्कीच बरे असतील। तर पावसाचं सीझन चालू आहे आणि तुम्ही प्लॅन करत असाल की कुठंतरी वॉटरफॉल्सला वगैरे जावं, तर गेला तरी सांभाळून जावा, कारण की तुम्हाला तर माहितीच आहे की पाण्याचा अंदाज कोणी लावू नाही शकत। तर कधी पण वाढू शकते पाणी, तर स्वतःची काळजी घ्या। आणि इकडं आज तर बघू शकता गोव्यामध्ये पाठीमागे दिसत असेल तुम्हाला किती ऊन पडले ते। तर हे बघा दाखवतो। तर आज काय एवढा पाऊस नाही आहे इथं गोव्याला। तर तुमच्या तिकडे पाऊस आहे की नाही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आज प्रतीक्षा बघूया की नाश्त्याला काय बनवत आहे ते। तर तुम्हाला एक दाखवतोच मी, एक मिनिट। तर हे बघा इथं मार्केटामधून मी काय आणलेलं आहे ते पाव। तर पाव बघितल्याबरोबर तुम्हाला समजलंच असेल की काय आहे ते रेसिपी। चला तर मग दाखवतो तुम्हाला किचनमध्ये की प्रतीक्षा काय बनवत आहे ते, आणि थोडक्यात तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं ती रेसिपी करत आहे ते। चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। तर प्रतीक्षा नाश्त्याच्या तयारीला लागलेले आहे करण्यासाठी। तर इथं बघू शकता, इथं बटाटे घेतलेले आहेत आणि इथं बीटरूट, टोमॅटो आणि इलादी वाटाणे म्हणजेच ग्रीन पीस, गाजर वगैरे आहे। तर हे सर्वत्र सगळे आहे हे कुकरला लावणार आहे इथं। तर अजून तुम्ही याच्यामध्ये फ्लॉवर पण ॲड करू शकता, पण आम्ही तर आता इथं आमच्याजवळ अवेलेबल नाही आहे सध्या तरी, म्हणून आम्ही नाही घालत आहे। तर पावभाजीमध्ये फ्लॉवर पण ॲड करायचं असतं तुम्हाला। तर चला तर मग तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं करायचं आहे ते। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला डब्यामध्ये खाली बटाटे आणि त्याच्यावरती अजून एक जे डबा आहे त्याच्यामध्ये हे बाकीचे आयटम्स घालायचे आहेत। आणि प्रत्येक किती शिट्ट्या काढायच्या याच्या? 4-5। तर याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहे, म्हणजे व्यवस्थित शिजायला पाहिजे ते। चला तर मग शिजवून घेऊया। तर बघूया आता 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत की आता शिजलेल्या आहे का नाही व्यवस्थित। तर प्लेट गरम असते, चिमटाच्या सहाय्याने प्लेट उघडून घ्या, नाहीतर भाजू शकते। तर व्यवस्थितपणे शिजलेलं आहे इथं सगळं, म्हणजे जे आम्ही मटेरियल घातलेलं होतं ते टोमॅटो वगैरे सगळं, गाजर वगैरे शिजलेलं आहे। तर हे बघा बटाटे पण व्यवस्थित शिजलेले आहेत, हे बघा शिजून फुटलेले आहेत। तर आता हे सगळं स्मॅश करायला पाहिजे। तर चला तर मग आता प्रतीक्षा स्मॅश करून घेईल। तर आता सर्वात आधी टोमॅटोची सालं काढून घेऊयात। हे बघा अशी जी वरच्या साईडला आहेत ती। तर आता हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे, जसं प्रतीक्षा करून घेत आहे असं। आणि इकडं अजून बटाटे पण सोलून घ्यायचे आहेत। तर चला तर मग असं बटाटे सोलून घ्यायचं लवकर, भरपूर गरम आहेत। तर असं व्यवस्थित थंड पाणी लावून घ्यायचं, बंद घ्यायचं। तर बटाटे सोलून झाल्यानंतर हे पण ह्याच्यामध्येच घालायचं आहे आणि हे पण स्मॅश करायला पाहिजे। तर व्हिडिओ पूर्ण बघा,
स्किप न करता, म्हणजे ज्यांना कोणाला पावभाजी करायला येत नाही त्यांना भरपूर उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील. अजून जर तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच तयार करून पाठवू, अपलोड वगैरे करेन. आणि बरं, तर ही रेसिपी प्रतीक्षा करते, मी फक्त व्हॉइस ओव्हर देतो आणि व्हिडिओ बनवतो. तर असं नका समजू की मीच बनवतोय की काय रेसिपीज, तर तसं अजिबात नाही आहे, प्रतीक्षाच करते सगळं. तर हे बघा, व्यवस्थित आता आमचं स्मॅश करून झालेलं आहे. तर आतमध्ये वगैरे व्यवस्थित बघायचं आहे की गाठी वगैरे आहेत की काय बटाट्याचे वगैरे. तर सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर चला, तर मग आमचं सगळं झालेलं आहे व्यवस्थित इथं. तर आता पटकन फोडणी मारून घेऊया. तर आता इथं फोडणीसाठी साहित्य दाखवतो तुम्हाला. इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, आणि इथं हिरवी कोथिंबीर, आणि इथं घरगुती आलं लसूण पेस्ट, आणि इथं एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. तर इथं बघू शकता प्रत्यक्षानं फोडणीसाठी बुट्टे वगैरे ठेवलेले आहे. आणि हे बघू शकता इथं तेल पण घालत आहे आता. तर ते आता गरम झालेल्यावर कांदा घालायचा आहे सर्वात आधी. इतर प्रोसेस सगळ्यांनाच माहीत असते. तर कांदा घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांदा व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे. इथं बघू शकता तुम्हाला लाल कलर दिसत असेल. तर असा व्यवस्थित कांदा भाजून घ्यायला पाहिजे. तर ही आहे लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट. तर हा आहे गरम मसाला, एव्हरेस्ट पावडर मसाला, पावभाजी मसाला. तर आता हे मसाला वगैरे घालून झाल्यानंतर व्यवस्थित मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मीठ घालून घ्यायचं आहे. मिरची पावडर तुमच्या तिखटाप्रमाणे यूज करायची आहे. जर जास्त तिखट असेल तर कमीच यूज करा. हळद, परत पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर मसाला सगळा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तर मग सगळे स्मॅश करून घेतलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर 75% आमची पावभाजी इथं रेडी झालेलीच आहे. असं रबरबीत व्हायला पाहिजे. जास्त जर पातळ झालं तर आता भाजीला मस्तपैकी अशी उकळी फुटलेली आहे. हे बघा, इथे मस्त दिसत आहे. तर आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड ऑन करायला पाहिजे. चला तर मग लगेच कोथिंबीर ॲड करूया. हे बघा, अशी नंतर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तुम्हाला पण. आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवूया एक गॅसवर 5 मिनिटासाठी प्लेट झाकून. तर 5 मिनिटं झालेले आहेत, तर काढून बघूया.
तर इथं बघू शकता किती मस्तपैकी दिसत आहे आता. तर फायनली आमची जी पावभाजी आहे ते रेडी झालेली आहे. तर इथं बघू शकता किती मस्तपैकी असा दाटपणा आला आहे. हे बघा किती मस्त दिसत आहे अशी. तर भाजी तर आमची झालेली आहे. तर लगेचच आता पाव भाजून घेऊयात. तर एका तव्यावरती तवा गरम करून तेल घालून घ्यायचं आहे आणि पाव भाजून घ्यायचं आहे. कारण की पाव भाजून घेतल्यानंतर मस्तपैकी असे सॉफ्ट होतात आणि डायरेक्ट जर खायला बरं होत नाही, तसं घट्ट वगैरे असतात. तर फायनली आमची इथं पावभाजीची रेसिपी रेडी झालेली आहे. तर इथं बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि भाजी आणि इथं पाव आणि साईडला कांदा वगैरे आहे आणि लिंबू वगैरे. तर आता लगेचच टेस्ट करून बघूया की कशी झाली ते. चला तर मग आता टेस्ट करूया की कशी झाली ती पावभाजी. एकदम मस्त झालेली आहे पावभाजी. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा घरी आणि कशी होते ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. तर चॅनलवरती नवीन तर पुन्हा एकदा सांगत आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशात नवीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.